तालुक्यातील पीक विमा कंपनीचे ॲडवायझर कोकणे हे एक ठिकाणी आलेले 10 दिवसापासून मी तुमच्या संगती संपर्क करतोय का तुम्ही या ठिकाणी या. तुमचे वरिष्ठ पुण्यामध्ये बसले, ते उंटावरून त्या ठिकाणी शेळ्या वळायचं काम करतात. आम्ही येतो, आम्ही तिथं पाहायला येऊ, आमचा माणूस पाठवू. तुम्ही आतापर्यंत माणूस नाही पाठवला. सोमवारी पाठवतो म्हटले होते का ते? नाही ते मला म्हटले होते, त्यांचा फोन आला तुमचा थोरवेंचा, जा म्हणून नाही का. मग तुम्ही सोमवारी आले नाही. हा नाही, आता माझा पीक कापणी प्रयोग असतो. बरोबर, पीक कापणी प्रयोग आहे. मी वेळोवेळी तुमच्या संगती संपर्क करतोय, केलं ना, बरोबर का नाही. गेल्या वर्षी सुद्धा पीक विमा आम्हाला काही शेतकऱ्यांना भेटलेला नाहीये. तो कोणाच्या चुकीमुळे भेटला काय तो भाग वेगळा, पण या वर्षीची ज्या शेतकऱ्यांची पूर्ण नुकसान झालेली आहे त्यांना सुद्धा तो पीक विमा भेटेल का नाही ही शाश्वत नाही. भेटणार तुम्हाला ज्याचं नुकसान. आता पीक कापणी प्रयोगाच्या आधारे आपले तालुक्यातून जो रिपोर्ट जाईल तालुका कृषी ऑफिस मध्ये, त्या आधारे उत्पन्नाचा विमा होईल. आता काल मी तुमच्या वरिष्ठांसंगती फोन केला, मी 10 दिवसापासून त्यांना संपर्क करतोय. त्यावेळेस ते काही म्हटले नाही मला पत्र वगैरे तुमचं पाहिजे. मी त्या विभागाशी म्हणजे कृषी यंत्रणेशी, तहसीलदारांना, कृषी मंत्र्यांना, अनेक विभागांना त्या ठिकाणी पत्र व्यवहार केला. केव्हा हे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना वेळेत भेटले पाहिजे. तुमचे जे काही सर्वेसाठी येणारे जे आहेत, आता पीक विमा कंपनी सांगते, आपण फोनवरती बोललो 14 447 या नंबरवरती आपण नंबर डायल केला होता. 4 दिवसापूर्वी आम्ही केला होता. त्याला कुठलाही त्यांच्याकडनं रिप्लाय भेटला नव्हता. परंतु आज त्यांनी कॉल रिसिव्ह केला, त्यांनी आपली समस्या त्या ठिकाणी ऐकून घेतली. परंतु तुमची पीक विमा कंपनी म्हणून आम्हाला किती दिवसात हा क्लेम देणार आहे तुम्ही? आता क्लेम शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे ज्यावेळी आपलं उत्पन्न कमी येते त्या कमी उत्पन्नालाच आपल्याला विमा डिक्लेअर होणार ना. ठीक आहे, तुम्ही सांगताय बरोबर. म्हणजे पीक कापणी आधारावरती आता ते 3 ट्रिगर होते. नाही, ट्रिगरचं ते 5 ट्रिगर होते आपले. 5 ट्रिगर होते, पण ते सध्या त्यांनीच होल्ड केलेत ना. त्यांनी डायरेक्ट पिकाच्या उत्पादनावर आधारित विमा ठरवणार आहे आता. बरोबर का नाही? बरोबर. आता जर समजा एखाद्या शेतकऱ्याचं 10% नुकसान झालंय, बरोबर, तुम्ही तिथं जाऊन काय कशी करणार आहे? तुम्ही ते ठरवणार कसे? तुम्ही सर्वे मध्ये कसे ठरवणार? सर्वे नाही ना. हा बरोबर, म्हणजे तुम्ही हे ठरवणार कसं बघितलं उत्पन्न एवढं कमी झालं? आपलं रॅन्डमली गावं जे ठरलेली तालुक्याकडूनच रिपोर्ट असतो आपला. तो रिपोर्ट नुसार आपण त्या गावातला पीक कापणी प्रयोग होणार. 2 असं एका गावामध्ये 2 शेतकरी निवडलेले असं रॅन्डम पद्धतीने. मग त्या शेतकऱ्यांपाशी जाऊन आपला 10 बाय 5 प्लॉट असतो, अर्धा गुंठ्याचा. त्यानुसार आपला त्याचं वजन घेतलं जातं, काढासहित वजन, धान्याचं वजन, आणि मग ते धान्याचं वजन आपलं लोड होतं त्या फॉर्म. बरोबर आहे. आता तुम्ही ठरवलं बा एखाद्याचं ते 10 बाय 5 किंवा अर्धा गुंठ्याचे तुम्ही ठरवलंय, ते क्षेत्र चांगलं पोताचं आहे, तिथं जर नुकसान झाली नसेल, ऐका मी काय सांगतो, ऐका, तिथं जर नुकसान झालेली नसेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला तोटा नाही आला तर मग तुम्ही ते देणार नाही का शेतकऱ्याला? ते कसं ठरवणार? आता एव्हरेज होणार ना, बरोबर का नाही? आता तुम्ही पाहता या शेतामध्ये इथं किती इथं पाणी होतं 10 दिवस, हे पूर्ण शेतात होतं. मग हे तुम्ही पाहिलंच नाही. तुम्ही ते 2च शेतकरी घेतले, तर गावातले, प्रत्येक गावातले किंवा तालुक्यातले 2 घेतले असतील. तुम्ही त्याच्यावर ठरवणार आणि ज्याचं नुकसान झाले त्याचं वाटोळच होणार का? त्याला त्या पट्टीत नुकसान भेटणार का तुमच्या कंपनीकडून? आता त्या पट्टीत भेटल्याची शाश्वती नाही आता सध्या. म्हणजे तुम्ही अर्थात शेतकऱ्याची फसवणूक करताय. फसवणूक नाही म्हणते ना आता हे. मग तुम्ही फसवणूक नाही तर मग तुम्ही सांगा. आता हे शेतातलं तुम्ही पाहताय, इथे हे बघा, या उदाहरण दाखव जरा. याच्यामध्ये इथं पाणी होतं, पाण्याचे पण व्हिडिओ आमच्याकडे आहेत. आता हे पूर्ण कुजलेले तुम्ही पाहताय हे पीक. तर आता याच्यामध्ये किती उत्पन्न निघेल तुमच्या अंदाजे? मग तुम्ही ज्या ठिकाणी ठरवले 2 गुंठ्यांचं, इकडे दाखवा. आता यांनी गावातल्या काही ठिकाणी 2 गुंठे किंवा 1 गुंठा किंवा अर्धा गुंठा त्या ठिकाणी घेतले. तुम्ही ते कुठलं क्षेत्र घेतलंय आम्हाला माहित नाही. तिथं नुकसान जर समजा, मला तरी वाटते तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी नुकसान झाले का नाही माहिती गेल्यावरती का, पण तिथलं जर नाही आलं, आता याचं नुकसान झाले, मग याला नुकसान भरपाई तुमच्याकडून किती भेटणार? हे तर लगेच सांगता येणार नाही, लगेच आपण सांगू शकतो. कारण हे जर टक्केवारी जर चालू असतात, हीच उडवाउडीची उत्तरं तुम्ही आतापर्यंत आम्हाला तुमच्या कंपनीकडून भेटले. राखुंडे जे आहेत पुण्यामध्ये बसलेले, ते आतापर्यंत त्यांनी उडवाउडीची आम्हाला त्या ठिकाणी उत्तर दिले. पण एक ध्यानात ठेवा, तुम्ही शेतकरी, आम्ही शेतकरी. तुम्ही शेतकरी आहे, तुम्ही पीक विमा कंपनीचं काम करताय, पण ज्यावेळेस आमच्यावरती अन्याय होईल,
त्यावेळेस पीक विमा कंपनीचं ऑफिस त्या ठिकाणी येऊन फोडलं जाईल, ध्यानात ठेवा. बरोबर. हा शेतकऱ्यावरती झालेला अन्याय आहे. तुम्ही पीक विमा कंपनी शेतकऱ्यावरती अन्याय करते, फसवणूक करता. तुम्हाला कंपनीला पैसे तुम्ही घेतलेत का या शेतकऱ्यांचे? तालुक्यामध्ये किती शेतकऱ्यांनी तुमच्याकडे पीक विमा केलाय? आपलं सोयाबीनचा 2833 लोकांचा आहे. 2833 लोकांचा आहे. 2834 लोकांना तुम्ही भरपाई देणार का? आता शेवटी पीक कापणी प्रयोगावर ज्यावेळी निश्चित होणार आपला सोयाबीन पूर्ण तालुक्याला हे 2834 शेतकऱ्यांनी तुमच्याकडे पीक विमा केलाय. मी तुमच्याकडे 8-10 दिवसापासून माहिती मागत होतो. बरोबर. तुम्ही मला ती काय दिली नाही. ॲथोराइज तुमच्याकडे माहिती आहे का ती? दाखवा मला ती माहिती. हॅलो. हा बोला ना सर. हा तुम्हाला डाव का? चालेल पाठवतो. पीक विमेवाले सांगतात आपल्याला 28-37 शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा केलाय. त्याचे पीक विम्याची रक्कम काहींच्या खात्यावरती एकाच क्षेत्र 75 गुंठे होतं, त्याला 45,700 काहीतरी पीक विम्याचं हे होतं. बरोबर ना? बरोबर. तुम्ही पाहिल्यानुसार. हा मग आता तुमच्याकडे जी यादी आहे, हे बघा याच्यावरती 3294 ते टोटल आपल्या पिकांना फक्त सोयाबीनचा 2800. हा 2800 यांनी सांगितल्यानुसार यांच्याकडून हे बघा, ज्यावेळेस तुम्ही तालुक्याचे ऍडवायझर आहात, बरोबर का नाही? तुम्ही जर समजा या शेतकऱ्यांना जर 2800 शेतकरी जे आहेत 2900 त्यांना जर तुमच्या पीक विमा कंपनीकडून जर भरपाई जर नाही भेटली, म्हणजे ज्यांनी पीक विमा केलाय त्याच्याप्रमाणे, तर आमच्याकडे प्रत्येकाकडे तुमची रिसीट आहे, त्याच्यावरती किती पीक विमा आलाय. जर तुम्हाला आम्हाला जर ठराविक कालावधीमध्ये तुमचा जर नाही भेटला तर तुमची गाठ आमच्याशी आहे. त्यावेळेस आता आम्ही तुम्हाला तोंडाने सांगतोय, त्यावेळेस आम्ही तोंडात देऊन सांगू, हेही तुम्हाला सांगतोय, हे समजून घ्या. तुम्हाला वैयक्तिक बोलत नाही. तुमचे जे ऍडवायझर आहे कंपनीवाले त्यांना तुम्ही बोलून घ्या. मी तुम्हाला तालुक्या म्हणजे तहसीलदारांकडे बोलवलं होतं, कृषी अधिकाऱ्यांकडे बोलवलं होतं, बरोबर ना? तुम्ही आले का? मी नाही आलो, पण त्यांना बोललो, ते त्यांनी यायला पाहिजे, ते नाही आले. बरोबर का नाही? ते यायला पाहिजे होतं त्यांनी. मग आताही आपण सेंट्रलच्या काही अधिकाऱ्यांना फोन केला होता पीक विम्याबाबतीत. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी आता ट्रिगर बंद एवढंच सांगितलं. ट्रिगर बंद एवढंच सांगितलं. त्यांनी त्या ठिकाणी येणं गरजेचं होतं. सर्वेसाठी येणं गरजेचं होतं. तुम्ही कमीत कमी तिथे येऊन त्या शेतकऱ्यांच्या समस्या तर समजून घ्या ना तुम्ही. तेवढंच. ते ठीक आहे. बरोबर का नाही? हे तुम्ही केलं का? तुमच्या अधिकाऱ्यांनी केलं का? त्यांनी यायला पाहिजे, वरच्या लोकांनी. त्यांनी यायला पाहिजे होतं, तुम्ही पण यायला पाहिजे होतं. पण आता ऐका, तुम्ही किती दिवसानंतर आले इथं? माझी बाकीची पण कामं बरोबर ना? पण तुमच्यासारखी तुमच्या संगती मी 10 दिवसापासून कॉन्टॅक्ट करतोय का नाही करतोय? 10 दिवस नाही झाले, थोडे कमी दिवस. मी तुम्हाला कॉल हिस्ट्री काढून दाखवेन. मी तुम्हाला कधीपासून कॉन्टॅक्ट करतोय. बरोबर. तुम्ही 10 दिवसापूर्वी तुम्ही करतोय. तुम्ही आम्हाला उडवडीची उत्तर देताय. त्या ठिकाणी आले नाही तुम्ही. आजही तुम्ही सांगितलं बा जे काही ग्रामसेवक आहे त्यांनी काही लाभार्थी निवडलेत. तुमचे जे काही पीक कापणी प्रयोगावरती तुमचं काम चालू आहे आता. त्याच्यावरच. मग तुम्ही तालुक्यामध्ये केलं का पीक कापणी? चालू आहे प्रयोग. किती कुठं केलं तुम्ही? आता इकडं पारगाव झाला, पारगाव तर्फे आळीला झाला. आता तिथं पारगाव तर्फे आळीमध्ये तुम्हाला काय नुकसानीची काय तफावत किती वाटली तुम्हाला? नुकसानीचं तफावत नाही. सोयाबीन आहेत आपले बऱ्यापैकी अजून. तिकडे चांगले, तिकडे पाऊस कमी झाला आहे. जिकडे ज्या पट्ट्यात पाऊस होतो तिकडे नुकसान. म्हणजे तुम्ही जिकडे पाऊस कमी झाला तिकडची पहिल्यांदा जाऊन केली? अहो तसं नसतं. तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळी आता हे समजा काढायला आलं आता, याचं काढणारच आहे ना आपण. ज्या टायमाला तो अधिकारी समोरचा आपल्या फोन करीत त्याच टायमाला जातो. असं आम्हाला जाण्याचा अधिकार नाही डायरेक्ट तिथं. तुम्ही ज्या अधिकाऱ्यांनी विचारलं सांगितल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. जर समजा त्याला जर त्या शेतकऱ्याला माहितच नसन, काय जर समजा त्याचं पीक कापायचे कधी, ते त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्याचे गावचे सहाय्यक कृषी अधिकारी असतात त्यांचे. बरोबर का नाही? मग आता जे आहेत कृषी सहाय्यक त्यांना तुम्ही विचारा. शिरोलीचे तुम्ही कुणाकडे हे केले, त्याच्याकडे गेलेत का? तुम्ही गेले का? गावरी साहेब आले होते, मला सगळं माहिती सांगितले त्यांनी. नाही जे पीक
कापणी प्रयोगावरती तुम्ही ज्याचं हे करणार आहे, आता त्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्याकडे नाही, ते पंचायत समितीकडे येतो प्रयोग. पंचायत पंचायत समिती समितीकडे आता मग तुम्ही ते कधी येणार पंचायत समितीवाले? ते 2 दिवसांनी सांगितलं ना आपल्या शेतकऱ्यांनी समोरच्या. तुम्ही 2 दिवसापासून सांगताय, तुम्ही परवाच्या अहो, दिवशी ऐक मला तुम्ही- बोलले हे होते बघा, तुम्ही. ऐका, हा गावाचा भांडणाचा विषय नाही, तुम्ही लक्षात हा. घ्या. शेतकरी, आता मी शेतकरी असेल, समजा मला मजूर नाही भेटला, काही कारण असतो, मग समजा मला पुढे ढकलला, मग आपण काय त्याला जाऊ शकत नाही डायरेक्ट. नाही ज्या अर्धा गुंठ्याचा विषय मग तो शेतकऱ्यांनी काढला पाहिजे ना. तो काय म्हणणार, मला सगळं सोबतच काढायचे, माझे मजूर आले, मग त्याच वेळी आपण करणार ना. शेतकरी स्वतः काढत नाही 10 बाय 5. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्याचा मजूर असेल, येणार त्याच वेळी जाणार. म्हणजे तुम्हाला हे ग्रामसेवक सांगणार त्या गावातला हा, त्याचं पीक काढायचे बरोबर, तुम्ही बरोबर. येणार. हा. तुम्ही आम्हाला येऊन तुम्ही आले आज 10 बरोबर. दिवसानंतर का वहिनी तुम्ही या ठिकाणी आले, हा. पण जसे आले ना तसे तुम्ही आहे ना आम्हाला पीक आमचे इन्शुरन्सचे पैसे आहेत, क्रॉप इन्शुरन्सचे जे पैसे आहेत, हा. म्हणजे बाबा पीक विम्याचे, पीक विमा जो केलेला आहे तुम्ही बरोबर. तुमच्या गाईडलाईन नुसार आम्हाला ते लवकरात लवकर भेटले पाहिजे. हे महाराष्ट्र शासनाच्या गाईडनुसार तुम्हाला भेटणार पैसे काय असेल ते तालुक्याकडून. म्हणजे ही जी गाईडलाईन आहे, म्हणजे बा जे ट्रिगर आहेत, हा. ट्रिगर 5 ट्रिगर आहेत, ते बाहेरच्या देशामध्ये चालू आहेत, बाहेरच्या राज्यात, बाहेरच्या राज्यांमध्ये चालू आहे. आपल्या राज्य सरकारचं बंद करतो. आपल्या राज्य सरकारचं बंद आहे. मग राज्य सरकार हे शेतकऱ्याची फसवणूक करतंय का? कुठं तो शेतकरी फसवणूक, आता ते त्यांचा तो विषय, राज्य सरकारचा जो निर्णय ते राज्य सरकार तर करतेच करते, हा, पण बरोबर. पीक विमा कंपनी तुम्ही पण करताय नाही ना, शेतकऱ्याची पीक विमा फसवणूक. कंपनी फसवणूक करू शकत अहो, नाही. 100% कसं केली. काय तुम्ही करता येईल? तुम्ही वेळेत येत नाहीये तिथं. तुमचे तुम्हाला गेल्या वर्षीचे सुद्धा पीक कंपनीला शेतकऱ्यांचे पैसे आले, तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ते दिले गेले नाही. कोणते? गेल्या वर्षीचे मागच्या सुद्धा वर्षीचे सगळे संपूर्ण झाले. नाही गेले. तुम्ही माझा स्वतःचा पीक विमा होता, मला त्या ठिकाणी भेटले नाही अहो, पैसे. ज्यांनी तुम्ही केले- हे बघा, हा. तुम्ही जास्त बोलू नये, तुमच्या अंगावरती तुम्ही कधीच घेत नाही. मी आता हा, हे बघा, बोला, 4 दिवसापासून 10 दिवसापासून सुद्धा मी पुण्याच्या ऍडवर सांगते बोलते, तुम्ही फक्त वेळ काढूपणा करताय. तुमचा क्लेम रजिस्टर झालाच नसणार मागच्या वर्षी. क्लेम मग आता तुम्ही ते काही सांगू शकता. तुम्ही क्लेम रजिस्टर 14,447 ह्या नंबरला गेल्या वर्षी मी 3 ते 4 वेळा कॉल केला होता. तुम्ही असंच मग केलं. तुम्ही त्यांना ऐका ना, एक काम करा, आता पण त्यांना परत कॉल लावा, मागच्या वर्षी ऍप्लिकेशन नंबर सांगा, म्हणा आमचा रजिस्टर झाला होता का नव्हता, एवढंच विचारा फक्त. आता ते त्यांनी घेतलाच नाही ना कॉल. नाही, नाही, 4 वेळा कॉल करून सुद्धा त्यांनी ते म्हटले आम्ही तुम्हाला 4 दिवसांनी सांगतो, 8 दिवसांनी आमचा माणूस पाठवतो. बघा. ज्यावेळेस पीक राहिलंच नाही त्यावेळेस त्यांची माणसं येतात. अशी फसवणूक करू नका. कंपनी इथून हे बघा, इथून पुढे जर तुम्ही शेतकऱ्याची फसवणूक केली तर शेतकरी संघटना तुम्हाला दांडक्यानी मऊ करीन. तिथं तुम्हाला आता फक्त सांगतोय आम्ही, आमची हे बघा, शेतकऱ्यांनी रात्रंदिवस घाम गाळलाय त्या पिकासाठी, तुम्हाला पैसे पण भरले तुम्हाला लिगली. तुमचं पंचनामा झालं ना पण गव्हर्नमेंटचा पण. हे बघा, कृषी अधिकाऱ्यांनी तेच सांगितलं, पीक विमा विषय आणि म्हणजे जे महाराष्ट्र सरकार जो पीक विमा म्हणजे विमा काढलेला ते जो- वेगळे. हा हे दोन्ही विषय वेगळे. बरोबर. पीक विम्याचा विषय वेगळा आहे आणि महसूल जो पंचनामा करता हे दोन्ही विषय वेगळे आहेत. तुम्ही त्याला बगल देऊ नका. येतील समजा आता काय कंपनीकडून जे होईल ते होईल ते त्या हा, म्हणजे आता पीक कापणी प्रयोगानुसार जे असेल ते होईल. हा ते तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगा. आम्ही तर तुम्ही सांगितलं आधी. हा. त्यांना बोलून घ्या. हम्म. त्यांना त्या ठिकाणी आहे ना आणा जरा शेतकऱ्यांसमोर, शेतकऱ्यांची काय आम्ही बोलून अवस्था घेऊ आहे. त्यांना, हा, काय अडचण नाही, बोलू. तुम्ही बोलून घेणार का नाही? मग बोलू ना. घेणार. हम्म. आणि नाही बोलवलं तर काय करायचं? नाही आता आले ते फोन- तर काय फोन करा. लावून त्यांना बोलून घेऊ आपण एक दिवस. ठीक आहे, चालेल. बोलून घेऊ. एक पीक विमा कंपनीचे कोकणे होते, यांनी या ठिकाणी आता बोलले वरिष्ठांना बोलवतो, परंतु काही वेळेस आमची शेतकऱ्यांची अशी दुर्दशा होती, वेळ निघून गेल्यानंतर सरकार जागा होतं किंवा पीक विमा कंपनी मग त्यावेळेस म्हणतात तुमच्याकडे काही एव्हिडन्स आहे का, त्यावेळेस काही राहिलेलं नसतो. तर असं काही करू नका. आता तुम्ही स्वतः प्रत्यक्षात आलेत, फिरा तालुक्यामध्ये. ठीक आहे, चालेल. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड
निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.